जास्त प्रोटीन आणि इतर थांबा थांबा, ही मरळ माशाची पुढची रील बघण्याआधी एक मोठा गैरसमज क्लिअर करूयात. मागच्या मरळ माशाच्या रीलवर 2 मिलियन व्ह्यूज आले होते आणि हजारो कमेंट्स आल्या होत्या. बरेच जण म्हणाले हा मरळ नाही आहे, हा डाकू आहे. कोणी म्हणाला हा डोकऱ्या आहे, तर काही जण म्हणाले हा मांगूर आहे. मी याच्यावर अभ्यास केला आणि इथे खरी गोष्ट समजली. चन्ना म्हणजे स्नेक हेड प्रजातीमध्ये फक्त एकच मासा नाही आहे, त्याच्यामध्ये अनेक स्पेसीज आहेत. चन्ना पंक्टॅटा हा खरा मरळ आहे. हा वाढतो, खाल्ला जातो, याचं कमर्शियल फार्मिंग होतं. पण हा चित्रामध्ये दिसणारा चन्ना गाचुआ हा दिसायला मरळसारखाच दिसतो, पण हा वाढत नाही. हा ड्वार्फ स्पेशीज आहे. 10 ते 12 सेंटीमीटरच्या पुढे हा जातच नाही. म्हणूनच अनेक भागात या लहान चन्नाला डाकू, डोकऱ्या असं म्हणतात. नाव वेगळं पण प्रजाती एकच. आता या आमच्या लांब वाढणाऱ्या मरळची खासियत म्हणजे त्याच्या प्रजातीनुसार याच्या पाठीवर असे ठिपके किंवा चट्टे असतात. आणि आता एक शेवटचा गोंधळ. मांगूर आणि मरळ एक नाही आहेत. मांगूर म्हणजे कॅटफिश क्लॅरियस, ज्याला मिशा असतात. मरळ म्हणजे स्नेकहेड चन्ना, ज्याला मिशा नसतात. म्हणूनच मी ChatGPTला विचारलं, मरळ आणि मांगूरमधला फरक काय? आणि बघा, AI सुद्धा चुकलं इथे. मग मी अजून खोलात शिरलो, ChatGPTला क्रॉस क्वेश्चन केलं, रेफरन्सेस दिले आणि मग गोष्ट क्लिअर झाली. म्हणून नावावरून नाही तर चित्रावरून प्रजाती ओळखा. कारण मत्स्यपालनामध्ये एक चुकीची ओळख म्हणजे संपूर्ण तलाव रिकामा. आता थाई मांगूर या माशावरती बंदी आहे, म्हणूनच त्याचं मत्स्यपालन करणं म्हणजे धोक्याचं आहे. अशाच ग्राउंड रियालिटी क्लॅरिफिकेशनसाठी ही रील सेव्ह करा आणि शेअर करा त्या मित्राला जो अजूनही नावावरून मासा ओळखतो.